मामा भाच्याचं थोडंसं दुरावा निर्माण झालाय, म्हणजे तुमच्या मामाचा तुमच्या दुरावा निर्माण झालाय. ती कटुता संपेल का? का ती कटुता वाढत चालली असं वाटते सध्या? माझ्यात आणि माझ्या मामांमध्ये कुठंही दुरावा नाही. मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही, जाणार नाही. हे माझं आयुष्यातलं तत्व आहे. माझ्या राजकीय महत्वाकांक्षेपेक्षा माझा परिवार मोठा आहे हे मी जाणतो. त्याच्यामुळं कधीही मी परिवाराची लाईन क्रॉस करून राजकीय महत्वाकांक्षेला महत्व देणार नाही. हे आज नाही, हे मी ज्या दिवशी राजकारणात आलो त्याच दिवसापासून ठरलेलं आहे. मुळातच माझा राजकारणाचा प्रवेश असेल, माझ्या वडिलांचा राजकारणाचा प्रवेश असेल, आमची प्रवेशच आमच्या मामांना मदत करण्यासाठी झालेला आहे. आमच्या राजकीय महत्वाकांक्षेपेक्षा त्यांची राजकीय महत्वाकांक्षा देखील आमच्यासाठी महत्वाची आहे आणि म्हणून तो दुरावा कधी निर्माण होऊ शकत नाही. माझ्या वडिलांच्या जागेवरती आहेत. पक्षीय काही टीका टिप्पणी होत असतील तर तो भाग वेगळा आहे, परंतु माझे आणि त्यांचे संबंध अतिशय प्रेमाचे, चांगले आहेत आणि चांगलेच राहतील. म्हणजे कौटुंबिक संबंध तुमचे जसे तसेच आहे, फक्त हे आजूबाजूचं वातावरण वेगळं कोणीतरी दूषित करण्याचा प्रयत्न करते तुमच्या मामा भाच्यामध्ये. नाही नाही, कोणी दूषित करायचा प्रयत्नही करत नाही, दूषित होऊ शकत नाही. आणि हे कौटुंबिकच नव्हे, राजकीय दृष्ट्या सुद्धा मी बाळासाहेब थोरात यांची लाईन क्रॉस करून आजपर्यंत काहीच केलं नाही, इथून पुढच्या काळातही कधीच करणार नाही.